बोरगाव येथील श्री अरिहंत संस्थेला 18,32,00,000चा निव्वळ नफा. चेअरमन अभिनंदन पाटील. सीमा भागातील बोरगाव येथील सहकार क्षेत्रात नावलौकिक असलेली श्री अरिहंत ही संस्था अनेकांच्या जीवनाचे स्थान उंचावण्याचा प्रयत्न करीत आहे. बोरगाव येथील श्री अरिहंत कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून ठेवीदारांना चांगला परतावा आणि कर्जदारांना विविध योजनांच्या माध्यमातून कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात अग्रेसर आहे. आज संस्थेची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून सध्या संस्था कर्नाटक व महाराष्ट्र राज्यात 61 शाखांच्या माध्यमातून कार्य करीत आहे. निस्वार्थ संचालक मंडळ, प्रामाणिक कर्मचारी वर्ग आणि विश्वासू सभासद या माध्यमातून चालू आर्थिक वर्षात संस्थेत एकूण 1726 कोटी ठेवी संकलित केली असून 18,32,00,000चा निव्वळ नफा झाली असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन, अरिहंत उद्योग समूहाचे कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील यांनी दिली. आज बोरगाव येथे आयोजित पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे सीईओ अशोक बंकापुरे यांनी केले. यावेळी चेअरमन अभिनंदन पाटील म्हणाले की अहवाल सालात संस्थेचे एकूण 23,342 सभासद, 07,01,00,000 भाग भांडवल, 110,89,00,000 निधी, 06,17,00,000 गुंतवणूक, 18,62,00,000 खेळते भांडवल असून संस्थेने सभासद व ठेवीदारांच्या विश्वासावर 1,726 कोटी ठेवी गोळा करत 12,55 कोटी इतकी कर्जे देऊन चालू आर्थिक वर्षात 18,32,00,000चा निव्वळ नफा मिळवला असल्याचे चेअरमन अभिनंदन पाटील यांनी सांगत संस्थेची 11,659 कोटी वार्षिक उलाढाल असल्याचेही सांगितले. आयोजित पत्रकार बैठकीत चेअरमन अभिनंदन पाटील, युवा नेते उत्तम पाटील, व्हाईस चेअरमन सतीश पाटील, संचालक सुभाष शेट्टी, अभय करोले, जयपाल नागावे, प्रल्हाद कडोले, पिरगोंडा पाटील, भुजगोंडा पाटील, शरदकुमार लडगे, बाबासाहेब अफराज, श्रीकांत वसवाडे, संदीप पाटील, शिवानंद राजमाने, निर्मला बल्लोळे, अनिता मगदूम, मुख्य व्यवस्थापक अशोक बंकापुरे, सहव्यवस्थापक अभिनंदन बेनाडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी अजित कांबळे, बोरगाव.